अल्झायमर्स हा हा. तर अच्छा, त्याचं काय करायचं आहे? त्यासाठी काय केलं पाहिजे? अच्छा, अल्झायमरसाठी त्यांना काय करते? आता अल्झायमर आणि डिमेन्शिया जेव्हा आपण म्हणतो, कारण काय झालंय की याबद्दल सुद्धा बरेच मिसकन्सेप्शन आज समाजात आहे. वयानुसार माणूस विसरतो, स्मरणशक्ती नाहीशी होते, कमी होते, हे वयोमानानुसार आलेलं आहे असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे हा एक आजार आहे, याच्याबद्दल लोक सांगतच नाहीये. ते सरळ म्हणतात की नाही, वय झालंय त्याच्यामुळे होणारच आहे, आणि म्हणून ते हळू त्याला निग्लेक्ट करतात आणि त्याच्यावर उपचारही करत नाही आणि लक्षही देत नाही. पण याचा परिणाम असा होतो की त्या वृद्ध व्यक्तीवर अजून मानसिकरित्या दबाव होतो आणि हळूहळू त्याची परिस्थिती अजून चिघळत जाते किंवा ती सिरियस होत जाते. तर यासाठी म्हणून शिबिराचं आयोजन करणं, त्यांना पाहिजे ती ट्रीटमेंट देणं हे आवश्यक आहे. त्यांना अल्झायमर आणि डिमेन्शिया या ठिकाणी जे ट्रीट करणारे काही डॉक्टर्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत, केअर गिव्हर्स आहेत, त्यांच्या संपर्कात आणून याबद्दल त्यांच्या माहिती देणं आवश्यक आहे. पण यासाठी आवश्यक आहे तर त्यांच्या कुटुंबाला हे सांगणं, समजावून सांगणं, कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कुटुंबाकडूनच हे सांड होते. त्यांना हे लक्षात येत नाही की हा आजार आहे. ते म्हणतात वयोमानानुसार होत आहे म्हणून ते अजून त्यांना त्याचबद्दल सांगतात आणि दुर्लक्ष करतात. म्हणून कुटुंबाला शिक्षित करणं हे गरजेचं आहे आणि हेल्पेज इंडिया अशा प्रकारच्या शिबिराचं आणि चर्चासत्रांचं आयोजन करत आहे. एक दूरध्वनी येतोय, प्रकाश जोशी, ग्रँट रोड. हा बोला बोला, प्रकाशजी बोला. हॅलो, मी प्रकाश जोशी बोलतोय. हा बोला. मी नारायणगाव मुंबईवरून बोलतोय. हा बोला. माझा प्रश्न असा होता की मी स्वतः एक